सरक सरक सरक. दादाने फक्त आम्हाला सर्वेमध्ये त्यांचं नाव असते. हे जरा मागे बरं. त्यांचं सर्वेत काय आहे, काय काम आहे त्यांची ते आम्हाला सांगावी. समजून सांगावं लागेल बाबा यांचं काम श्रेष्ठ आहे की असं असं आहे. कुठे सर? आपल्या मुलाखती हो मॅडम माझ्या झालेले आता आमचं प्रयत्न झालेलं आहे. कोणत्या केसेस मग आंघोळ केसेस घेतलेले वैयक्तिक नाही फक्त ते घेतलेले. आता काम करत असताना आपण ओबीसी महिला पडल्या ओबीसी महिलामधून आपण त्या ठिकाणी मागणी केली. पण मी काय म्हणतो जे कोण स्टँडिंग आले काय दिसत नाही अशा गोष्टीमध्ये दिल्याचं समजतंय. ते समजल्यानंतर आम्ही आता धन साहेबांना फोन करा दादाला फोन करू बसतो भाई मला काय नाही ऐका मला हेच ऐका हेच मला ऐकून हे गोष्ट ऐकून नाही घ्याल ना तुम्ही थोडं गणेश थोडं थांब जाऊ नको. तुम्हाला कळतंय की बाबा दिले कारण आम्हाला पण कळालं बाबा डॉक्टरला देत नाही आमच्या आम्ही एवढं सगळं घरात एवढं मोठं आमची परंपरा असून आम्हाला जर का सांगत असेल दिले काही खरं नाही आहे. पण खरं खोटं आपल्याला 2 दिवसांनाच करणार पण अजून काय तसं झालेलं नाही. अजून बुक सोडू नका तुम्ही बुक सोडत नाही तेच विचारलं ते आता आम्ही कुणाला म्हणणार तर दादा आमच्या लिखित होतो आम्ही तुम्हाला काय म्हणतो आमचे नेतेच आहेत ते त्यांना किनवी उघडण्यासाठी आम्ही जीवाचा हल्ले केले. आम्ही म्हणतो बघा नाही 2-3 दिवस बरं आम्ही विरोधात जात नाही आपण तिथे सांगायचं ना बघा तुम्ही आम्हाला सांगा सुद्धा तयार नाही बोलणं तयार नाही. आज मग भाजपने लोकशाही म्हणताय आणि मग तुम्ही ऐकत सुद्धा नाही आमचं ती वेळ अजून घ्यायची आहे आपण बोलायला तयार नाही. मी सांगतोय तुम्हाला मग सांगा ना आमच्यापेक्षा काम जास्त आहे ना मान्य आहे आम्हाला मान्य आहे पक्षी होत नाही मग तुम्ही असं कोण नका दुसरं असं का काढलं मला हेच कळलं नाही. अजून निर्णय झाले दुसरं काय झाले सांगतो जी सांगली तिथं होणार होतं ते सगळं नेलं त्यांनी मुंबईला आपण प्रदेशाध्यक्ष तोपर्यंत आपण पुन्हा सगळं माहिती आहे बघा आप्पा भैया दूध खोला नाही आहे एवढा पण मी काय दूध खोला नाही आहे कोण काय कळालं हे पण मला माहिती आहे. त्यामुळे योग्य ठिकाणीच मी विचारायला आलो मी एवढा पण काय दूध खोला नाही आहे. मी पक्षाची सिस्टीम सुद्धा मला माहिती आहे अंतर्गत काय चालू आहे हे पण सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. काय कामात असतात फोन उचलत नाही तरी कंटिन्यू आणि मग आमदार आहेत ना ते आम्ही बघा आम्ही त्यांचं म्हणा ते आमदार आहेत मी भाजपचा पदाधिकारी ह्या नात्या नसताना आम्ही करतोय. आम्ही वेगळं काही नाही आमचं वैयक्तिक कुठलं काम सांगत नाही किंवा आमचं कुठलं काय म्हणणं नाही आहे. आम्ही फक्त आमचं म्हणणं माझं फक्त एक म्हणणं आहे की ज्यावेळेला एखादा निर्णय येईल तेव्हा आपण बसूया सगळे तुम्ही आम्हाला समजावून सांगा ना नक्कीच नक्की सगळं बेबी फॉर्म दिल्यानंतर तुम्ही आम्हाला काय सांगणार आहे समजावून भैया तुम्ही आता भांडण चालू आहे कुणासाठी चालू आहे निष्ठावंतासाठी चालू आहे. ऐका तुम्हाला काय सांगाल मी दूध खोला नाही मला सगळं माहिती आहे. मी इथंच का आलोय मी इथंच का आलोय भैया समजून घ्या तुम्ही मी इथंच का आलोय मला तुमची समजते मी पण आहे
पण मी काय म्हणतो द्या तुम्ही आलाय ना माझ्या ओबीसी गट मनुष्य सगळं आला ना प्रवेश द्या त्याला स्टँडिंग आहे आम्ही समजून घेतो तो स्टँडिंग आहे तुम्ही त्याला घेताना काय शब्द दिला असेल आय एम ॲग्री माझं काही म्हणणं नाही आहे पण ज्याला देताय तुम्हाला समजावून तर सांगा ना आम्हाला निर्णय तर होऊ दे. म्हणजे सांगा अहो निर्णय होऊ दे मी निर्णय आता काय बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत सांगा मग तुम्ही आम्हाला समजावून काही आम्ही समजून तुम्हाला घेतो वाटतं तसं नाही आहे. हां. अजून भरपूर त्याच्यामध्ये घडामोडी घडायला लागल्या. कोण उचलत नाही? जिल्हाध्यक्ष कुठं आहेत मला म्हणून माहिती. मग पक्षाकडे मुंबईतच आहे. कोण आहेत आमचे का हां आहेत? फोन उचलला मग आम्ही काय करू मग आता कुठला विचारलं आम्ही तुम्हाला खरं सांगू का सगळ्यांना दादा फक्त भेटायला आलो. दादाने मला भेट द्यावी माझं मला म्हणणं सांगा ऐकून माझं घ्या. काय तसं नाही ना. आमचं- बघा आमचं काही आंदोलन नाही माझं काही सुद्धा नाही आहे मी सुद्धा दादाला भेटायला आलोय आम्हाला नुसतं एक कळालं की एक नव्हत्या उमेदवाराला 11 वार्डामध्ये उमेदवार दिले असं समजते तिथं घेतलं काय म्हणतात त्याला दखल तर घेतली निदान की तुमचं मी तुमचं आभारी जाती दखल तर निदान घेतली अहो असं परिस्थिती झाल्या पहिला 10 वेळा 50 वेळा पाठिंबा लागत होते मोर्चा आंदोलन हे बैठका घ्यायला आमच्या आणि आज साधं आमचं म्हणजे एवढं आम्ही अपात्र झालो कसं काय त्याच्यावर दीपक मानेशिवाय काय म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट दीपक माने लागायला आणि आज दीपक मानेचे फोन सुद्धा तुम्हाला उचलायला नको वाटायला लागले भेट घ्यायला नको वाटायला म्हणजे असं तर आमचं तर काही चुकलं सांगू देत ना आम्हाला आमचं काही म्हणणं नाही आहे भाऊ या भाऊ या आत बसा भाऊ मागणी असं काही नाही आहे भारतीय जनता पार्टीचं गेले 12 वर्ष झाले 2014पासून मी माझी पत्नी भाजपची पदाधिकारी म्हणून 2014पासून आम्ही काम करतो आहे एकनिष्ठपणे काम करतो आहे संजयनगरसारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी काही नव्हत्या तळागाळापासून भाजप रुजवण्यापासून एक एक कार्यकर्ता तयार करण्यापासून आज संघटनात्मक बांधणी सगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत खस्ता काढलेल्या आहेत अंगावर केसेस घेतलेल्या आहेत कार्यकर्त्यांना बऱ्याच मारहाणसुद्धा झालेलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजप पक्ष रुजवण्याचं काम केलं आहे आत्ता ज्या 2000 ह्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसी महिला पडलेल्या आहेत त्याच्यातनं मागणी केलेली आहे ओबीसी महिलामधनं मागणी केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि आता काही नवनवीन चेहरे आलेले आहेत आणि आम्हाला आता असं कळालं की बाबा कोणतरी एक नवीनच चेहरा ज्याचा भाजपचा काही म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाही पण भाजपशी संबंध हे नाही आहे काही नाही आहे नवीन आहे अशा काही कुठल्यातल्या एका चेहऱ्याला कशाच्या आधारावर त्यांनी देतात असं मला समजलं नक्की आहे की नाही समजलं मग ते आम्ही आमदार सुलताना गाडगीळांना आम्ही भेटण्यासाठी आलो आहे एका आंदोलन नाही आहे दादांना भेटण्यासाठी आलो आहे दादा हे खरं आहे का असलं तर बाबा हे कसं हे कशाच्या आधारे आमच्यापेक्षा म्हणजे कामानं जास्त आहेत सर्वेनं जास्त आहेत किंवा पक्षामध्ये आमच्यापेक्षा जुने आहेत तरी एकदा आम्ही समजावून सांगितलं तर आमची काय हरकत नाही आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही ठेवणार आहे मग ते सुधीर दादांना भेटण्यासाठी आलो आहे दादांना फोन करतो दादा फोन उचलत नाही आहेत दादा आले की दादांना भेटून काय बाबा हे खरं आहे का आणि खरं असलं तर हे असं का ते कशाच्या आधारे म्हणजे आमच्यापेक्षा कामाच्या आधारे सर्वेच्या आधारे किंवा कशाच्या आधारे ते श्रेष्ठ आहेत हे त्यांनी आम्हाला एकदा समजावून सांगितलं तर आमची काय अडचण नाही त्यांच्यापर्यंत करतो आणि ते समजावून सांगावं असं आम्हाला म्हणणं आहे एवढं वर्ष झालं तुमच्यासाठी पक्षासाठी आम्ही खस्ता खातो आहे काम करतो आहे जीवाचं रान केलं आहे घरदार संस्थासुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि ते कुठं तर घेतलं जात नाही फोन उचलला जात नाही ही एवढी आमची खंत आहे त्यासाठीच मी या ठिकाणी दादांना भेटलेलं आहे दादा फोन उचलत नाही दादा आमचे नेते आहेत आमच्यासाठी पितृतुल्य आहेत त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगाव्यात असं आम्हाला वाटतं आहे आलो मी आता बऱ्याच गोष्टी झालं बसलो दादांना भेटायला लागलो आहे दादा भेटले की दादांच्याकडे घेणार दादांच्या विरोध नाराजी नाही आहे काही नाही आहे पण आमच्यासाठी ते पितृतुल्य आहेत त्यांनी मग आम्हाला समजावून सांगावं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं तर आम्ही समजून घेतो काय आहे विषय त्यांनी सांगितलं तर आमचा त्यांना विरोध नाही आहे पण त्यांनी भेटावं बोलावं हीच आमची माफक अपेक्षा आहे हां दादांना मला भेटायचं आहे बोलायचं आहे त्यांनी मला सांगू दे समजावून आमचं काय अडचण नाही नमस्कार मी प्रतिभा माने आम्ही 2014पासून BJPचं एकनिष्ठपणाने काम करतो आहे आणि आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत आणि 2014पासून आम्ही तर काम करतो आहेच एकनिष्ठपणाने आणि आता यावेळेला महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला असं कळतं की आम्ही ओबीसी महिलामधून तिकीट मागितलेलं आहे ओबीसी महिलामधून एका नवीनच महिलेला उमेदवारी देण्यात येणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे मग उमेदवारी देणार आहे ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही काही पक्षाच्या विरोधात नाही आहे
जर त्यांनाच द्यायचं असेल तर देऊ देत, पण आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत काय, त्यांनी कामं केलेली आहेत काय, हे आम्हाला दादांनी सांगावं. फक्त दादांनी सांगितलं की आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, आमच्यापेक्षा जास्त कामं त्यांची आहेत, आम्हाला स्पष्ट सांगू देत, आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही त्यांची कामं करू. आमचं एवढंच म्हणणं आहे. जोपर्यंत दादा येतो तोपर्यंत आम्ही काही इथून दादा येईपर्यंत उठणार नाही. आम्ही दादांना कित्येक वेळा फोन केलेला, आम्ही याच्या आधी पण दादांना फोन केला, दादांनी फोन उचललेला नाही. इथं येऊन भेटून सुद्धा मी एक वेळा दादांना गेलेली आहे. त्यावेळेस दादा म्हटले की सर्वेत काय असेल ते होईल. आता त्यांचा सर्वे जास्त असेल तर ठीक आहे, पण तो कसा सर्वे जास्त ठीक आहे ते त्यांनी आम्हाला सांगावं. तुमचा अन्याय झाला. आमच्यावर अन्याय झाला.